रामराम मंडळी, आज आपण अगदी साधी आणि सरळ रेसिपी बघणार आहोत, जी प्रत्येक सणासुदीला रोजच्या आपल्या जेवणामध्ये आपण बनवतो, पण त्यामध्ये परफेक्शन कसं असतं आणि पटकन होणारं, फार किचकट न वाटावं अशा ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहे आज आपण या व्हिडिओमध्ये फॉलो करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी लुसलुशीत भात आणि मस्तपैकी चमचमीत वरण। साधा आहे पण चवीला अतिशय भन्नाट। आता इथे मी एक कुकरचं जे भांडं आहे तेच घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपल्याला हिला छान पद्धतीने धुवून घ्यायची आहे, कारण या डाळीला पॉलिश केलेली असल्यामुळे त्या डाळीवरती पावडर लावलेली असते आणि ती पावडर आपल्याला पूर्णपणे एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता हे जे पाणी आहे फेकून द्यायचं आहे। 2 पाण्याने आपल्याला डाळ छान प्रकारे धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ धुतल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट असलं पाहिजे। आता इथे आपण 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर डाळ शिजवताना आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे 3 वाट्या पाणी। आता कोणी दुप्पट पाणी घेत असेल, पण आपल्याला याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। याने काय होते, डाळ फार छान लुसलुशीत होते। आता हे डाळ आहे थोडी बाजूला सारायची आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे एक दुसरा पॉट आणि त्यामध्ये टाकलेले आहेत तांदूळ। तुम्ही तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरू शकता, पण तांदूळ बदलला की त्याच्यामध्ये घालण्याचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण बदलते। इथे मी चिन्नोर तांदूळ वापरते आहे आणि या तांदूळाला सुद्धा आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर याच्यामध्ये जे पाणी आहे, भातामध्ये पाणी टाकताना तुम्हाला जर का मोकळा भात हवा असेल तर तुम्ही दुप्पट पाणी घालू शकता। 2 वाटे इथे मी तांदूळ घेतलेले आहे, त्याला 4 वाटे पाणी आपल्याला घालायचं आहे। सोबतच थोडंसं मीठ मी घालते आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। या तुपामुळे हा जो तांदूळ आहे याला छान प्रकारे एकदम सुगंध येतो आणि अतिशय मऊ आणि लुसलुशीत भात बनतो। त्यानंतर डाळीमध्ये आपल्याला थोडंसं तेल आणि हळद टाकायची आहे। त्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जाळी टाकायची आहे। आता जाळी प्लेस केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घातल्यानंतर कधीही भात आणि वरण हे एकत्र होऊ नये यासाठी तुम्हाला डाळ जी आहे ती खाली ठेवायची असते आणि भाताचा जो पॉट आहे तो वर ठेवायचा, जेणेकरून वरण जे आहे ते भातामध्ये मिक्स होत नाही। ही जी ट्रिक आहे ही नक्की लक्षात ठेवा। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्हाला 5 मिनिट गॅस जो आहे तो लो फ्लेमवरती सुरू ठेवायचा आहे। त्यानंतर पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडून घ्यायचा आहे। उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हा जो भात आहे तो शिजलेला आहे। अतिशय मऊसूत हा भात झालेला आहे आणि असा भात जो आहे तो गरम गरम वरणसोबत खूप छान लागतो खायला। त्यानंतर आपण दोन्हीही पॉट काढून घेऊया। जर तुम्हाला आसट भात हवा असेल तर तुम्ही 1 वाटीचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता। आता त्यानंतर गरम गरम वरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हँड मिक्सीने आपल्याला हे वरण लोणून घ्यायचं आहे। तुम्ही हातात रवीने जर लोणलं तरीही सुद्धा चालते। आता हे जे वरण आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी किती पातळ हवी आहे ते तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मी याच्यामध्ये मीठ घालते आहे। आता वरण जर तुम्हाला पातळ हवं असेल तर त्यात मुळीच थंड पाणी टाकू नका, कारण थंड पाणी टाकल्यानंतर वरणाची जी चव आहे ती बदलते। उकळलेलं पाणी हीच वरणामध्ये घालायचं आहे। 1 उकळी आल्यानंतर आपला गरम गरम वरण भात जो आहे तो तयार आहे। आवडला ना मग व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।